शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तूर पिकावरील प्रमुख किडी आणि त्याचं व्यवस्थापन या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी डॉक्टर राहुल वडसकर, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर हे आपल्या इथे आलेले आहेत. तर सर नमस्कार. नमस्कार. सर, तूर हे अतिशय महत्त्वाचं डाळवर्गीय पीक आहे आणि त्याचं अन्नाच्या ह्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वापर होतो खाद्य म्हणून. तर आता ज्या अवस्था आहेत तूर पिकाची ही अतिशय कीटकांसाठी फेवरेबल म्हणा किंवा अशी अवस्था आहे आणि आता त्याचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. तर या तूर पिकावर कोणकोणत्या किडी येतात त्याविषयी आपल्याला शेतकऱ्यांना काय सांगता येईल? आता तुम्ही जसं सांगितलं की तूर हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि पीक संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी कारण तुरीवर 250पेक्षा जास्त प्रकारच्या किडींची नोंद आहे. आता यातल्या सर्वच किडी काही महत्त्वाच्या नाहीत, पण प्रमुख ज्या किडी आहे त्याचं आपल्याला 2 भागामध्ये वर्गीकरण करता येईल. पहिला म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी आणि नंतरच्या कालावधीमध्ये शेंगांमधनं रस शोषण करणारे जे किडे आहेत, ज्याला आपण पॉट बग्स असं सुद्धा म्हणतो, त्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. दुसरा गट म्हणजे कळ्या, फुलं, शेंगांना नुकसान पोहोचवणाऱ्या किडी. याच्यामध्ये प्रामुख्याने हेलिकोरपा, पिसारी पतंग आणि नंतरच्या कालावधीमध्ये शेंगमाशी या अत्यंत महत्त्वाच्या किडी आहेत. आता सर्वसाधारणपणे काय होतं, आपल्या भागामध्ये जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुरीची पेरणी होते आणि हा ऑक्टोबर जो कालावधी आहे या कालावधीमध्ये पीक येतं कळी फुलोरा अवस्थेत आणि याच कालावधीमध्ये या पिसारी पतंगाचा आणि हेलिकोरपाचा आपल्याला प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. आणि हा प्रादुर्भाव शेतकऱ्यांकडून दुर्लक्षित जर राहिला तर पहिला जो बहार आहे, पहिला जो फुलोर आहे त्याला नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून या किडींचं व्यवस्थापन वेळेत करणं अत्यंत आवश्यक आहे. तर सगळ्यात प्रथम अशी याच्यात कोणची कीड आहे जी महत्त्वाची आहे की प्रथम येते अशी कोणची कीड आहे? पीक कळी फुलोरा अवस्थेत आलं की आपल्याला प्रादुर्भाव दिसेल हेलिकोरपाचा, ज्याला आपण हरभऱ्यावरची घाटेअळी म्हणू शकतो. कपाशीवर जुनी जी अमेरिकन बोंडअळी किंवा हिरवी बोंडअळी म्हणायचो ती ही अळी तीच आहे आणि याचाच प्रादुर्भाव सगळ्यात पहिले आपल्याला तुरीवर दिसून येतो. जर गमतीने म्हणायचं झालं तर तुरीवरचा शत्रू क्रमांक 1 किडींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ही हेलिकोरपाची किंवा शेंगा पोखरणारी अळी हीच आहे. नक्कीच. मग आता ही जी प्रमुख कीड आहे की जी नुकसान सगळ्यात जास्ती पोचवते या पिकाला, तर ह्याची ओळख आपल्याला कशी करता येईल? हां, आता पीक संरक्षणामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे किडीची ओळख. आता बहुतांश लोक इथे गल्लत करतात. आता पतंगसुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता याचा पतंग जो असतो तो चांगला मजबूत असतो, त्याचं पिवळसर शरीर असतं आणि पंख जे असतात ते साधारणतः तपकिरी रंगाचे असतात. त्याच्यावर आपल्याला काळे ठिपकेसुद्धा दिसून येतात. आणि हा जो मादी पतंग असतो तो तुम्ही जसं शेवर सांगितलं किंवा कळी फुलोरा अवस्था ज्याला म्हणतो, तेव्हा त्या कळ्या फुलांवर खाकसासारखी म्हणजे खसखस ज्याला म्हणतो तशी छोटी छोटी अंडी घालतो. ही अंडी अवस्था साधारणतः 3-4 दिवसांची असते आणि त्यामधनं छोटी तपकिरी किंवा हिरवट रंगाची अळी आपल्याला दिसून येते. आता लहान अळ्या अतिशय छोट्या असल्यामुळे आपल्याला पटकन दिसत नाहीत, पण कळ्या फुलांना छिद्र केलेलं असलं तर त्यामुळे आपल्याला हा प्रादुर्भाव लक्षात येऊ शकतो. अळी जशी थोडी मोठी झाली तर आपल्याला लक्षात येतं की हिरवट पोपटी रंगाची, साधारणतः 4-5 सेंटीमीटरपर्यंत लांबीची आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे याच्या शरीरावर तुटक करड्या रेषा आपल्याला दिसून येतात. या अळीचा जीवनक्रम असतो साधारणतः 20 दिवस आणि मग तो जीवनक्रम पूर्ण झाला की अळी जमिनीच्या आतमध्ये कोशावस्थेत जाते. कोश तपकिरी रंगाचे असतात, ते तर आपल्याला पाहता येणार नाहीत, पण पतंग अवस्था, अंडी अवस्था आणि अळी अवस्था या 3 अवस्थांची जर आपण ओळख पटवू शकलो तर पुढचं पीक संरक्षण जे आहे ते सोपं होऊ शकतं. अच्छा, आपण सांगितले की अळी अवस्था जी साधारणतः 20 दिवसाच्या जवळपास असते टोटल, तर त्या अळी अवस्थेमधली सगळ्यात नुकसान पोचवणाऱ्या त्या अळी अवस्थेमध्ये अशी कोणची अवस्था आहे की जी सगळ्यात जास्ती नुकसान पोचवते? नाही, आता अंडी अवस्था लहान असल्यामुळे शेतात ओळखणं कठीण आहे, पण शेतकरी बंधूंसाठी आपण हे सांगू शकतो की पूर्ण झाड बघण्याची अजिबात गरज नाही. जिथे कणोर आहे, जिथे फुलोर आहे, जिथे कळ्या आहेत तिथेच जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अंडी सहज दिसतील. बाकी पानांवर वगैरे शोधण्याची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अंड्यामधनं अळी बाहेर आली की ती काय करते, कळ्या फुलांना छिद्र, ते डंख मारल्यामुळे काय होतं, कळ्या फुलांची गळ होते. मग आता तुम्ही म्हटलं की लहान अळी आहे तर दिसायला थोडंसं कठीण आहे, निश्चित, पण अशावेळी खाली गळून पडलेली जी फुलं आहेत ती गळून पडलेली फुलं जर आपण तपासून बघितली तर नैसर्गिकरित्या गळलेले किती आणि त्याला डंख असलेले किंवा टोकरलेली फुलं किती याच्यावरून आपल्याला प्रादुर्भाव लक्षात येऊ शकतो. अळी जेव्हा मोठी होते तेव्हा मग ती काय करते, शेंगांना छिद्र पाडते
आणि अर्धी आत अर्धी बाहेर ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण लकब आहे. त्याच्यावरून तुम्हाला पटकन लक्षात येईल की ही तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी किंवा ज्याला आपण हेलिकोवरपा म्हणतो त्याचा हा प्रादुर्भाव आहे. आणि ती आतमधली दाणे खात राहते. समजा अळी दिसली नाही तरी शेंगांवर तुम्हाला अनियमित आकाराचे गोल छिद्र दिसून येतील. त्यावरून आपण हे सांगू शकतो की इथे या हेलिकोवरपा अळीचा प्रादुर्भाव हा झालेला आहे. नक्कीच. हा तर झालं आपलं बघितल्यानंतर. पण असं काही सध्या विज्ञान किंवा असं काही शास्त्र आहे का की अळी आता अंडी टाकते किंवा त्याची ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे, असं काही बघण्यासाठी असं काही ट्रॅप किंवा असं काही निघाले आहेत का? हो हो बिलकुल. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर याला म्हणतो आपण शेतामध्ये जाऊन पाहणी करणं. हा भाग मिसिंग आहे. याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. बरेच वेळा शेतकरी काय करतात, कृषी सेवा केंद्रामध्ये जे शिफारसीत औषधं असतात थेट त्याचा वापर करतात. पण शेतकरी बंधूंनी आठवड्यातून किमान एकदा जर शेतामध्ये जाऊन पाहणी केली, ज्याला आम्ही सर्वेक्षण म्हणतो, तर ते अतिशय फायदेशीर ठरेल. आता शेतकरी बरेच कामामध्ये व्यस्त असतात, त्यांना इतका वेळ देता नाही येणार, पण किमान पीक कळी फुलोरा अवस्थेत आल्यापासून आठवड्यातनं एकदा जर गेले तर अत्यंत चांगली बाब. दुसरी महत्त्वाची बाब, जास्त वेळ देण्याची अजिबात गरज नाही. आठवड्यातनं एकदा आणि 1 एकर क्षेत्र जरी असेल तर फक्त 10 झाडं बघा, पण ते 10 झाडं काळजीपूर्वक बघा. आणि मी सांगितलं की जिथे फुलोर आहे, जिथे कणोर आहे, तो भाग तुम्ही बघा. आणि मग तुम्हाला तुमच्या शेतामध्ये असलेली अंडी अवस्था, अळी अवस्था, टोकरलेल्या शेंगा याच्यावरून प्रादुर्भावाचा अंदाज येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मग तुम्हाला पीक संरक्षणाची उपाययोजना ठरवता येईल की आता मला फवारणीची गरज आहे किंवा नाही. तुम्ही ट्रॅपचा उल्लेख केलात. ट्रॅप अतिशय चांगलं शस्त्र आहे शेतकऱ्यांच्या हाती. फिरोमोन ट्रॅप किंवा कामगंध सापळा ज्याला म्हणतो, अतिशय स्वस्त आहे. 40 ते 50 रुपयाचा एक असतो. एकरी फक्त आपल्याला 2 सापळे लावायचे आहेत. आणि ते 2 सापळे कसे लावायचे, पिकापेक्षा 1 फूट उंचीवर. आणि त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये एक विशिष्ट वास असतो ज्याला आम्ही हेलिल्यूर म्हणतो. तर ते पतंग आकर्षित होतात, नर पतंग. आणि त्या नर पतंगाचे ट्रॅपमध्ये किंवा सापळ्यामध्ये येऊन अटकतात आहे, त्याच्या संख्येकडे आपण लक्ष ठेवायचं. आणि ही संख्या प्रति सापळा जेव्हा 8 ते 10 झाली तर तेव्हा आपण समजू शकतो की किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे, आपल्या शेतामध्ये या पतंगांची सक्रियता आहे, अंडी घालण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, म्हणजे आता प्रादुर्भाव होणार. आणि अशावेळी जर आपण फवारणीचं नियोजन केलं तर पुढचा त्रास टळू शकतो. बरेच वेळा शेतकरी सांगतात आम्ही शेतात जातो, पाहणी करतो, एकट दुकट अळी दिसते आहे. पण असं म्हणून चालणार नाही, कारण या अळीची नुकसान करण्याची क्षमता अतिशय जास्त आहे. असं म्हणतात एक अळी साधारणतः 7 ते 15 शेंगांना नुकसान करू शकते. आणि एवढंच नाही, असा एक प्रयोग झाला आहे. त्या प्रयोगामध्ये त्यांना दिसून आलं की एका झाडावर एक अळी असेल तर साधारणतः हेक्टरी 140 किलोपर्यंत उत्पादनात घट येते. 2 अळ्या असल्या तर 250 किलो आणि 3 अळ्या असल्या तर ते 300च्या पार. त्यामुळे म्हणजे छोटीशी अळी आहे पण नुकसान करण्याची क्षमता अतिशय जास्त आहे. बरेच वेळा शेतकऱ्यांना एक कन्फ्युजन असं असतं की फुलोरा आला की फुलगळ होते. त्यांचा लगेच निष्कर्ष तयार असतो की मला कीटकनाशक फवारणी करायची आहे. पण लगेच फवारणी करण्याची गरज नाही, कारण तुरीमध्ये जेवढा फुलोरा येतो त्याच्या प्रमाणात नैसर्गिक फुलगळही असतेच. खूप जास्त ताण असेल पाण्याचा, कोरडवाहू जमीन असेल तरीसुद्धा फुलगळ होऊ शकते. खूप ओलसुद्धा तुरीला सोसवत नाही, त्यामुळे खूप ओल असेल तरीसुद्धा फुलगळ होऊ शकते. या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे या किडीमुळे झालेली फुलगळ. मग काय करायचं, अंडी अवस्था नाही ओळखू आली, अळी अवस्था ओळखू नाही आली, काही हरकत नाही. पण खाली गळून पडलेली फुलं मी जसं सांगितलं ती टोकरलेली किती आणि नैसर्गिकरित्या गळलेली किती त्याच्यावरून अंदाज येईल. आणि ज्या शेंगा आहेत त्या शेंगा जर टोकरलेल्या असतील, आपण काय करतो साधारणतः समजा 50 शेंगा घेतल्या किंवा 100 शेंगा घेतल्या, त्यातल्या 5% किंवा 5%पेक्षा अधिक शेंगा टोकरलेल्या असतील, फवारणी करायची हा आपला निष्कर्ष आपण काढू शकतो. नक्कीच. आता आपण बघितलं की ही इतकी नुकसानकारक कीड आहे, तर याच्यासाठी जैविक किंवा वनस्पतीजन्य काही आधी औषधं आहेत का? हो, म्हणजे माझं असं मत आहे की थेट कीटकनाशकांनी सुरुवात न करता आपण वनस्पतीजन्य जैविक पर्याय याचा नक्की वापर करायला पाहिजे. आता वनस्पतीजन्यामध्ये सर्वांना कल्पना आहे की निंबोळी अर्क हा एक अतिशय प्रभावी पर्याय आहे. आता निंबोळीला जो एक विशिष्ट कडवट चव, कडवट वास असतो, त्याच्यामुळे काय होतं, मादी पतंग अशा पिकावर जिथे निंबोळी अर्काची फवारणी झाली आहे तिथे अंडी घालत नाही. अंडी घातली तर कमी प्रमाणात घालतात. जी घातलेली अंडी आहेत त्यातनं अळी बाहेर निघायचं प्रमाण ते कमी होतं. जी अळी बाहेर निघाली आहे त्याला जो कडवट चव आहे त्याच्यामुळे अशा जागी खाणं पसंत करत नाही. आणि एवढंच नाही, जर खात असेल सुद्धा तरी कमी खाते. म्हणजे सुरुवातीच्या काळात कमी खर्चात सुरक्षित पद्धतीने आपल्याला या किडीचं व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो. मी असं म्हणणार नाही की कीटकनाशकासारखं आत्ता फवारणी केली उद्या संख्या कमी होईल, पण किडीची संख्या मर्यादित राखण्यासाठी कमी खर्चाचा हा एक अतिशय चांगला पर्याय आहे.
आता दुसरा पर्याय म्हणजे बीटी. आता बीटीबद्दल तर सगळ्यांना कल्पना आहे, पण हीच बीटीची पावडर आपण फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतो. साधारणतः 400 ते 500 ग्रॅम एकरी या प्रमाणात. तिसरा पर्याय त्याला म्हणतात विषाणू, त्याला HANPV असं सुद्धा म्हणतात. तर हा विषाणू जेव्हा शेतामध्ये अळ्या असतील तेव्हा जर आपण फवारणी केली तर तो विषाणू अळीच्या पोटात गेल्यामुळे अळी मरते. याच्या व्यतिरिक्त कधीकधी काय होतं, शेतामध्ये मोठ्या मोठ्या आपल्याला अळ्या दिसून येतात आणि या मोठ्या अळ्या ज्या आहेत त्या सहजासहजी कीटकनाशकाला सुद्धा दाद देत नाहीत. मग अशावेळी काय करता येईल, आपल्याला 20 ते 50 पक्षी थांबे उभारता येतील. त्यामुळे काय, पक्षी थांबा म्हणजे तुम्ही वाढलेल्या झाडाच्या काट्या जरी रोवल्यात तरी पक्षी तिथे येऊन बसतो. फक्त त्याला सुरक्षित वाटायला हवं आणि त्यानंतर तो पिकाची टेहळणी करतो. जिथे त्याला मोठी अळी दिसली ती मोठी अळी तो वेचून खातो आणि त्यामुळे आपला पीक संरक्षणाचा खर्च बऱ्याच अंशी कमी व्हायला मदत होते. हे काही पर्यायाचा वापर शेतकरी सहज करू शकतात. नक्कीच, आणि ह्या अतिशय कमी खर्चाचे उपाय आहेत. बिलकुल. रासायनिक कीटकनाशकांमध्ये कोणची कीटकनाशकं आहेत जी याचं प्रभावी नियंत्रण करू शकतात? हां, म्हणजे सर्वसाधारणपणे शेतकरी बंधू काय करतात, थेट कीटकनाशकांकडे वळतात. आपण असं सांगतो की IPM, ज्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो, त्याच्या पर्यायांचा वापर करायला हवा. जसं निंबोळीचा आपण चर्चा केली, निंबोळीचा वापर केला तर सुरुवातीपासूनच प्रादुर्भाव कमी राहील. एखाद वेळेस किडीला वातावरण अनुकूल नसेल, प्रादुर्भाव कमी राहील. पण असं होऊ शकतं की कधीकधी किडीचा प्रादुर्भाव हा जास्त राहील. तर अशावेळी आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा सुद्धा वापर करता येईल. पण आता आपल्याला काय करायचं आहे, अशा औषधांची निवड करायची आहे ज्याचा खर्च जास्त नसावा आणि ते त्या स्थितीसाठी, पिकाच्या किडीच्या अवस्थेसाठी योग्य असावा. जसं आपण मगाशी बोललो की पीक कळी फुलोरा अवस्थेत आलं की अंडी घालण्याची प्रक्रिया सुरू होते. मग अशावेळी काय करायचं, अंडीनाशकाचा वापर करायचा. त्याच्यामध्ये मिथोमिल आहे 400 ग्रॅम प्रति एकर, किंवा एक थायोडिकार्ब नावाचं औषध आहे, ते पण साधारणतः 400 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात जर फवारणी केली तर शेतात असलेली अंडी अवस्था आणि अळी अवस्था या दोनही अवस्थांचं नियोजन प्रभावीरित्या होऊ शकेल. कधीकधी अंडी अवस्था अळी अवस्था कमी असेल तर थेट पहिली फवारणी जी आहे याला इतर पर्यायामध्ये क्विनॉलफॉस आहे, ते साधारणतः आपण 550 मिली प्रति एकर वापरतो. एक इथिऑन आहे, ते 500 मिली प्रति एकर वापरू शकतो. लॅम्डासायलोथ्रिन नावाचा एक घटक आहे, त्याचं प्रमाण आहे 200 मिली प्रति एकर. किंवा एक इंडॉक्साकार्ब आहे, त्याचे 2 स्वरूप भेटतात किंवा फॉर्म्युलेशन भेटतात. एक आहे 14.5, त्याचं प्रमाण आहे 160 मिली प्रति एकर, किंवा एक आहे 15.8, त्याचं प्रमाण आहे 135 मिली प्रति एकर. ही पहिली फवारणी. आणि दुसरी फवारणी करायची असेल तेव्हा शेंगांमध्ये दाणा भरण्याची अवस्था सुरू झालेली असते. अशावेळी प्रादुर्भावसुद्धा तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त दिसतो. मग अशावेळी थोडे चांगले महागाचे औषधंसुद्धा आपण निवडू शकतो. तर त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट जे साधारणतः 90 ग्रॅम प्रति एकर, किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 60 मिली प्रति एकर, किंवा स्पिनोसॅड 40 मिली प्रति एकर, किंवा फ्लूबेंडामाइड 40 मिली प्रति एकर, किंवा एक नवीन संमिश्र कीटकनाशक बाजारात आलेलं आहे ते क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अधिक लॅम्डासायलोथ्रिन, ते 80 मिली प्रति एकर. यापैकी कुठल्याही एका औषधाची फवारणी आपण करू शकतो. निश्चित, ही आपण अतिशय महत्त्वाची माहिती आणि या प्रमुख किडीबद्दल आपण घेतलेली आहे. तर आपण इथे घेऊया एक अल्पशी विश्रांती. अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुनश्च स्वागत आहे. आपण या प्रमुख किडीबद्दल बघितलं, हेलिकोवर्पा किंवा शेंग पोखरणारी अळी. आपण मगाशी बोलताना म्हटले की पिसारी पतंग हाही एक अतिशय महत्त्वाची कीड आहे. पण या पिसारी पतंगाचं नुकसान करण्याची स्वरूप कसं आहे किंवा त्याची ओळख आपल्याला कशी करता येईल? आता घाटेअळीला तर आपण म्हणजे जी शेंगा पोखरणारी अळी आहे तिला तर शत्रू क्रमांक 1 जाहीर केला. पण याच कालावधीमध्ये शेंगा पोखरणारी दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे पिसारी पतंग. आता याला पिसारी पतंग का म्हणतात? कारण याच्या जो प्रौढ आहे त्याच्या पंखाची रचना अशी असते की वरचा जो पंख असतो तो 2 भागांमध्ये आणि खालचा पंख 3 भागांमध्ये विभागलेला असतो. त्यामुळे तो असा पिसाऱ्यासारखा दिसतो. अदरवाईज अतिशय नाजूक करड्या रंगाचा पतंग असतो. पाय असे लांब असतात, त्यामुळे पटकन आपल्याला ते आपल्या शेतामध्ये ओळखता येतं. तुम्ही जसं सांगितलं की याच अवस्थेत जेव्हा पीक कळी फुलोरा अवस्थेत आहे किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे तेव्हा याची अंडी आपल्याला कळ्या फुलांवर दिसून येतात. याचीसुद्धा लहान अळी जी असते ती कळ्या फुलांना टोकरते, त्यामुळे फुलांची गळ आपल्याला दिसून येते. आणि अळी मोठी झाली की मग ती काय करते, ती शेंगेच्या बाहेर राहते. शेंगेची साल जी असते ती खरवटते आणि आतमधला दाणा खाते, पण शेंगेच्या आतमध्ये जात नाही. मगाशी आपण हेलिकोवर्पाबद्दल बोललो तर ती अर्धी आत अर्धी बाहेर ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण लकब होती. या बाबतीमध्ये ही अळी बाहेरच राहते.
पण आतमध्ये असलेला दाणा खाते. आणि नंतर हिरव्या रंगाची अळी आहे, मध्यभागी फुगीर असते, दोन्ही बाजूला निमुळती असते आणि महत्त्वाची बाब म्हणजे अगदी छोटी 2 सेंटीमीटरपर्यंत लांबी असते, हेलिकोर्पापेक्षा छोटी. आणि याचा कोश जो असतो तो दिसायला अळीसारखाच असतो, फक्त तपकिरी रंगाचा असतो. आणि प्रादुर्भाव मी तुम्हाला सांगितला, सुरुवातीला कळ्या फुलं आणि नंतर शेंगांना नुकसान केल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यावर काही उपाययोजना ज्या औषधाच्या आहेत हां त्याचा आपल्याला क्रम कसा ठरवता येईल? हां आता सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की हेलिकोर्पा म्हणजे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव बराच जास्त राहतो आणि उपाययोजनासुद्धा या किडीसाठीच जास्त होतात. मग याच कालावधीमध्ये पिसारी पतंगाचाही प्रादुर्भाव दिसतो आहे, त्यामुळे याच्यासाठी वेगळं नियोजन करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी, हेलिकोर्पा अळीसाठी व्यवस्थापन करताय, तेव्हाच तुम्हाला पिसारी पतंगाचं सुद्धा नियोजन प्रभावीरित्या करता येतं. म्हणजे दोन्ही ची औषधं सारखीच आहेत, बरोबर. म्हणजे एकाच नियोजनात दोन्ही बिलकुल. control त्याच्यासाठी मिळू हां. शकतात. चला, ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांचा कालावधी एकसारखा आहे आणि औषधं सुद्धा एकसारखी साधारण आहेत. मग एक अजून तिसरी कीड म्हणजे मग अशी म्हणालात आपण की शेंगमाशी. तर शेंगमाशी ही कसं काम करते किंवा कोणत्या अवस्थेत येते किंवा नुकसान कशा पद्धतीचं असतं, ह्याचंही आपण स्वरूप जर सांगितलं शेतकऱ्यांना तर बरं होईल. तुरीवर अतिशय महत्त्वाची कीड म्हणजे शेंगमाशी. तसं पाहिलं तर हेलिकोर्पा नंतर म्हणजे शेंगा पोखरणाऱ्या अळीनंतर याचा दुसरा क्रमांक लागतो. आता याच्यात महत्त्वाची बाब अशी आहे की या किडीचा प्रादुर्भाव शेतकरी बंधूंना पटकन लक्षात येत नाही, कारण याची अंडी अवस्था, अळी अवस्था आणि कोश हे शेंगेच्या आतमध्ये आहे. बाहेरून बघितलं तर तुम्हाला प्रादुर्भाव लक्षात येणार नाही. आणि मग जेव्हा धान्याची मळणी होते तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपल्या धान्यामध्ये बरीच मुकण आहे किंवा अडकण आहे. ही मुकण किंवा अडकण काय आहे तर या शेंगमाशीचा प्रादुर्भाव आहे. आता या शेंगमाशीचा जो प्रादुर्भाव आहे तो उशिरा परिपक्व होणारे जे वाण आहेत त्याच्यावर आपल्याला जास्त दिसून येतो. आता या काही शेतकरी सांगतात की पाणी दिलं तर मुकण वाढते. पाणी दिल्याने मुकण वाढत नाही. प्रॉब्लेम काय होतं की पाणी दिलं की पिकाचा कालावधी वाढतो आणि कालावधी वाढला की या किडीचा प्रादुर्भाव वाढणार. असं दिसून आलं आहे की लवकर परिपक्व होणारे वाण घ्या, त्याच्यामध्ये प्रादुर्भाव कमी राहील. मध्यम जे वाण आहेत जे साधारणतः 160-180 दिवसाचे आहे तिथे मध्यम स्वरूपाचा तुम्हाला मुकणचं प्रमाण दिसतं. आणि उशिरा परिपक्व होणारे जसं आशा वाण आहे किंवा 200 दिवसाच्या पलीकडेही काही वाण जातात, तिथे मात्र तुम्हाला याचा प्रादुर्भाव अतिशय जास्त दिसून येतो. म्हणजे ह्याच्यासाठी म्हणजे मध्यम किंवा लवकर येणारे वाणाची शिफारस जास्ती महत्वाची आहे. हां आपल्या पण समजा भागामध्ये आता असेलच, हां समजा लावलाय लांब कालावधीचा आणि पाणी देण्याची सोय असेल तर त्याच्यावर आपल्याला काय करता येईल, पण ही माहिती आपण घेऊया एका अल्पशा विश्रांतीनंतर. अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुनश्च स्वागत आहे. आपण या शेंगमाशीविषयी किंवा त्याच्यावर करायच्या उपाययोजनाविषयी माहिती आपण बघणार होतो. तर आपण आता ही पाणी दिलं, उशीर झाला किंवा उशिराचं वाण लावला आहे, मग त्याच्यावर नियंत्रणासाठी आपल्याला काय करता येईल? हां मग आपण हे म्हणतो आहे की लवकर येणारं वाण लावलं तर हा त्रास होणार नाही, पण मध्यम आणि उशिरा कालावधीचे जे वाण आहेत तर त्याची उत्पादन क्षमताही जास्त असते. आपल्या भागामध्ये बहुतांश तेच वाण लावले जातात. फक्त शेंगमाशीचा प्रादुर्भाव होतो म्हणून आपण वाणांची निवड हीच ठेवायला हवी, मध्यम कालावधीचं किंवा मध्यम उशिरा. आता प्रादुर्भाव केव्हा होतो हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला या किडीचं सहज नियोजन करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाची बाब, नाव शेंगमाशी आहे त्यामुळे पीक जेव्हा शेंगांच्या अवस्थेमध्ये येतं, चलप किंवा आपण त्याला मोठ्या शेंगा लागणं सुरू होतो, जेव्हा दाणा नुकताच विकसित होणं सुरू झालेलं असतं, तर अशावेळी ती शेंगमाशी अंडी घालण्याची प्रक्रिया सुरू करते. शेंगांचे जे कप्पे असतात ना, शेंगाच्या सालीच्या आतमध्ये ती अंडी घालते. त्या अंड्यामधनं अळी बाहेर निघाली की तर साधारणतः पांढऱ्या रंगाची छोटीशी अळी असते, तोंडाकडे निमुळती होणारी, पायसुद्धा नसतात त्याला, आणि एका अळीला एक दाणा पुरेसा. पण प्रादुर्भाव जसा वाढतो तसं खराब होणाऱ्या दाण्यांची संख्या वाढते. प्रादुर्भाव जिथे असेल तिथे दाण्यांवर तुम्हाला चट्टे पडलेले दिसतात, तिथे अळी दिसेल, दाणा असा कुरतडलेला दिसेल, कालांतराने त्याच्यावर बुरशीची वाढ होते आणि मग ते आक्रसलेले दाणे ज्याला आपण मुकण किंवा अडकण म्हणतो त्याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. आता ही शेंगमाशी जी आहे त्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला ही वेळ साधावी लागेल. जेव्हा शेंगा लागायला सुरुवात झाली तेव्हा आपल्याला फवारणी करावी लागेल. आता ते पण आपल्याला बघता येईल की वरच्या थरातल्या ज्या शेंगा आहे
ते शेंगमाशी अंडी घालण्यासाठी पसंत करतात. छोट्या शेंगांपेक्षा थोड्या मोठ्या, जास्त परिपक्व झालेल्या नाही, पण ज्याच्यामध्ये नुकताच दाणा विकसित होणं सुरू झालेलं आहे, अशा शेंगांमध्ये त्यांचा प्रिफरन्स जो आहे तो असल्यामुळे, त्यांची आवड असल्यामुळे आपल्याला अशा अवस्थेमध्ये जर फवारणी केली तर फायदा होतो. फवारणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1 फवारणीपेक्षा 2 जर फवारण्या केल्या तर निश्चित फायदा जास्त होतो. पण 2 फवारण्या करत असताना एकच औषध 2 वेळा न वापरता आलटून पालटून औषधांचा वापर आपण करायला पाहिजे. इतकंच नाही तर आपण फवारणी जेव्हा करतो आहे तर तेव्हा कीटकनाशकाची निवड करत असताना आपण पोटविष किंवा संपर्कविष, ज्याला आपण स्टमक पॉयझन किंवा कॉन्टॅक्ट पॉयझन म्हणतो, याच्यापेक्षा सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड, आंतरप्रवाही कीटकनाशकाचा जो वापर आहे तो अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे या बाबींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला या किडीचं व्यवस्थापन करता येईल. आता केंद्रीय कीटकनाशक मंडळ जे आहे त्यांनी या शेंगमाशीसाठी सुद्धा काही औषधं शिफारसीत केल्या आहेत. त्याच्यामध्ये निंबोळीचा पण समावेश आहे. अझाडिरेक्टिन 300 ppm जे आहे ते साधारणतः 1 लिटर प्रति एकर या प्रमाणात आपण फवारणी करू शकतो. दुसरा पर्याय आहे क्विनॉलफॉस, जे साधारणतः 550 मिली प्रति एकर, डेल्टामेथ्रिन 200 मिली प्रति एकर, लॅम्डासायलोथ्रिन 200 मिली प्रति एकर, किंवा ल्युफेनुरॉन 240 मिली प्रति एकर, किंवा इंडॉक्साकार्प जे 14.5% 160 मिली प्रति एकर, किंवा इंडॉक्साकार्प 15.8% 135 मिली प्रति एकर, यापैकी कुठल्याही एका औषधाची निवड आपण फवारणीसाठी करू शकतो. निश्चित. तर शेतकरी बंधूंनो, अतिशय चांगली आपण आता माहिती घेतलेली आहे. तरी आपल्याला एक निवेदन आहे की दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील कृषीविषयक कार्यक्रमांबद्दल आपले जे काही प्रश्न किंवा आपल्याला कार्यक्रमांमध्ये बदल हवे असतील तर या सगळ्याविषयी आपण आम्हाला व्हॉट्सॲप क्रमांक 9969023081 किंवा ddmumbaikrshi@gmail.com या ईमेल ID वर आपले नाव आणि पत्त्यासह अवश्य लिहा. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याला अतिशय उत्कृष्ट अशी माहिती डॉक्टर राहुल वाडसकर, सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर यांनी दिली आहे. त्यांचे आभार आपले आणि दूरदर्शनच्या वतीने मी व्यक्त करतो. नमस्कार.